हरिओम. चिंतन प्रवचन क्रमांक 44. असत्याचे नाव सत्य. आजकाल ढोंगी, सोंगी, भोगी, भोंदू, ठग हे इतके महाचलाख, हुशार, कावेबाज झाले आहेत की ते बदलत्या काळाप्रमाणे त्यांची हुशारीही बदलत आहेत. जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम जोरात सुरू आहे. काळ पूर्वीचा, आधुनिक, अत्याधुनिक कसाही असो, बिचारी जनता पूर्वीप्रमाणे तशीच फसत आहे आणि त्यांचे शिकार होत आहे. यामुळे आता जनतेलाही काळाप्रमाणे बदलायची गरज निर्माण झाली आहे. पण हे त्यांना समजावून सांगणार कोण आणि कसे? कारण सामान्य जनतेच्या अंगी पिढ्यानपिढ्या अंधश्रद्धा इतकी भिनली आहे की त्यात काळानुसार बदल घडवून आणणे कठीण झाले आहे. येथे पूर्वीचे आधुनिक, अत्याधुनिक असा शिक्षणाचा काही उपयोग नाही. 3 पदव्या घेतलेलेही तीर्थयात्रा करत हिंडत असतात. त्या मूर्तीलाच देवता मानून पूजा अर्चा अनुष्ठाने करत तिच्यापुढे नाक घासत मागणे मागत असतात. ती जडमूर्ती मानवाच्या कामना अशा पुऱ्या करत असेल तर माणसाचे जगणे फार सोपे झाले असते. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. ती मूर्ती कोणा मध्यस्थामार्फत पूजा अर्चा, मंत्र तंत्र अनुष्ठान याने कोणाला काहीही देऊ शकत नाही. ती मूर्ती एक धारणा आहे. या धारणेपुढे आपण स्वतः बसून ध्यान समाधी साध्य करायची. यायोगे स्वतःमध्ये जन्मतःच असलेली नैसर्गिक महाअद्भुत कुंडलिनी शक्ती जागृत होते. आपल्याला प्रज्ञा प्राप्त होते. ही शक्ती प्रत्येक मानवामध्ये नैसर्गिकपणे जन्मतःच असते. परंतु यासाठी पतंजलीने काही साधना उपासना सांगितल्या आहेत. त्या कष्ट घेऊन शिकून स्वतः करायच्या. अशा प्रकारे कष्ट घेऊन आपले जीवन आनंदमय जगायचे. अशा मूर्ती शक्तिस्थाने कोण्या मध्यस्थामार्फत कोणाला काही देऊ शकत नाहीत हे समजून घ्यायचे. आजपर्यंत पूजा अर्चा अनुष्ठाने ठेवून कोणी सुखी, दुःखरहित, आनंदी झालेला प्रत्यक्ष पाहायला मिळालेला नाही. कोणी असे म्हणाला तर त्याची सखोल चौकशी करा. ते असत्य असलेले आढळेल. परंतु महाचलाखाने असत्याला सत्य असे नाव दिले आहे. असत्याचं सत्याचे लेबल लावले आहे. काही दिवसांपूर्वी मला एका वकील महाशयाने सांगितलेली बोधकथा यूट्यूबवर ऐकायला मिळाली. आपल्यापैकी अनेक जणांनी ती ऐकलीही असेल. 2 मित्र सहज बोलत बसले होते. बोलता बोलता एक मित्र दुसऱ्याला म्हणाला, काल माझ्या बकरीने अंड घातले. त्यावर दुसरा मित्र म्हणाला, हे अशक्य आहे. यावर त्यांचा आपापसात बराच वाद झाला. शेवटी त्या पहिल्या मित्राच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहायचे असे ठरले. त्याप्रमाणे तो दुसरा मित्र त्या पहिल्या मित्राबरोबर त्याच्या घरी गेला. तिथे गेल्यावर असे समजले की त्या पहिल्या मित्राने त्याच्या कोंबडीचे नाव बकरी असे ठेवले होते. हेच ते असत्याचे नाव सत्य असे म्हटले आहे. जगामध्ये हुकुमशहा त्याच्या विरुद्ध असलेल्यांचा अमानुष छळ करतात म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या हिटलरच्या आत्मकथेमध्ये एक संस्मरण आहे. त्याने असे लिहिले आहे की सत्य आणि असत्य यामध्ये फार थोडा फरक आहे असे त्याच्या लक्षात आले. असत्य रेटून जोरकस, ठाम, मोठ्या आत्मविश्वासाने जनतेपुढे सतत बोलले की ते काही कालावधीनंतर सत्य म्हणून मान्य होते. इतके की ते असे असत्य बोलणाऱ्याला त्यालाही तेच सत्य आहे असे वाटू लागते. हिटलरला जेव्हा सैनिकांसमोर किंवा जनतेसमोर भाषण द्यायचे असायचे तेव्हा तो प्रथम आरशासमोर उभा राहून ते भाषण म्हणत असे. त्यावेळी त्याला भाषण करताना अपेक्षित असा आवेश, त्वेष, उन्माद, चेव चेहऱ्यावर आला की तो बाहेर जाऊन त्याच भरात भाषण करत असे. त्या भाषणात असत्य, भूलथापा, अवाजवी आश्वासने वगैरे सर्व काही असे. परंतु त्याचे ते आविर्भावपूर्ण भाषण ऐकून ऐकणाऱ्यांना ते काही कालावधी सत्य वाटत असे. ऐकणारे भारावून जायचे. सुरुवातीला
त्याच्या या भाषणांची लोक टिंगल करायचे, चेष्टा करायचे, टर उडवायचे, हसायचे. परंतु तरीही त्या सर्वांकडे साफ दुर्लक्ष करून हिटलर त्याचे ते असत्य भाषण सत्य वाटावे अशा आवेशात लोकांसमोर सतत करत राहिला. काही कालावधीनंतर सर्वांना ते सत्य वाटू लागले. ज्या अर्थी हा इतके तळमळून सांगत आहे त्या अर्थी त्यात काहीतरी तथ्य असावे असाच लोकांचा समज झाला. हिटलरला सतत ऐकून ऐकून सर्वांना त्याची ती आश्वासने वाजवी वाटू लागली. महाविनोदी आणि दुर्दैवी गोष्ट म्हणजे हळूहळू खुद्द हिटलरलाही त्याची ती भाषणे सत्य आहेत असे वाटू लागले. त्याचा तो स्वतःच भारावून जाऊ लागला. म्हणजे आपण चुकत आहोत हे उमजण्याची अंतिम सोयच नष्ट झाली. हेच ते असत्याचे नाव सत्य आहे. परंतु यामुळे संपूर्ण जग युद्धाच्या खाईत लोटले गेले. पुढे सर्व जगाला कित्येक पिढ्या याचा त्रास सोसावा लागला. एका मूर्ख माथेफिरू हुकुमशहामुळे काय अनर्थ झाला पहा. परंतु काय करणार? ज्यांना हे समजते त्यांना निमूटपणे गप्प शांत राहून हे उघड्या डोळ्याने पाहण्यापलीकडे काहीही करता येत नाही. ही एक प्रकारची सार्वजनिक हतबलता असते. कारण समाजाची मानसिकता स्वतः सखोल न जाता वरवर भारावून जाऊन त्यामागे पळण्याची असते. कोणीही यात तथ्य काय असावे याचा स्वतः विचार करत नाहीत. तसेच एकदा एखादी प्रथा पडली की ती डोळे मिटून स्वीकारण्याची समाजाची वृत्ती असते. आमच्या अफलातून नगरीमधील बाळूला थोडेफार संस्कृत येते. त्या जोरावर सर्वांनी त्यांना पंडित म्हणावे अशी त्याला फार प्रबळ इच्छा होती. कोणी PhD करून डॉक्टरेट झाला असे वर्तमानपत्रात वाचले की बाळूला इकडे घर बसल्या त्याचा हेवा असूया मत्सर वाटू लागायचा. बाळूने त्याची ही इच्छा त्याच्या मित्रमंडळींजवळ बोलून दाखविली. ते ऐकून त्यातील एका मित्राने त्याची चेष्टा करण्यासाठी म्हणून त्याला पंडित बाळू अशी हाक मारायला सुरुवात केली. ते ऐकून काही अन्य मित्र त्या चेष्टेमध्ये सामील झाले. असे होता होता 2-3 वर्षांमध्ये त्याला सर्वजण पंडित असे म्हणू लागले. या चेष्टेमधील उपाधीमुळे बाळूची फारशी काही ओळख नसलेले त्याला संस्कृत प्रचूर असे समजून गुरुजी असे म्हणू लागले. पुढे यथाकाळी त्या गुरुजीचा योगगुरू केव्हा झाला आणि त्याचा आध्यात्मिक गुरु केव्हा झाला ते खुद्द बाळूलाही उमजले नाही. टकला सभोवती पिकलेले केस गळ्यापर्यंत वाढवून, पिकलेली दाढी बेंबीपर्यंत लोंबकळत ठेवून, पांढरे कपडे घालून त्याने स्वतःमध्ये भारदस्तपणा आणला. सर्वामुखे मंगल बोलत, सर्वांपुढे हाजे हाजे करत शहरात कित्येक समारंभांचा अध्यक्ष, कित्येक कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून बाळू सुखेनैव मिरवत आहे. पोडगेपणा आणि निर्लज्जपणा पिऊन पचवल्यामुळे असत्याचा सत्य मुलामा देऊन वेळ निभावून देण्यात बाळू पटाईत आहे. ते कौशल्य त्याच्यात आहे. कोणी ज्ञानी काही विचारू लागला, सखोल चर्चा करू लागला की अत्यंत भारदस्त गंभीर आवाजात याविषयी बोलू एकदा, या एकदा, भेटू एकदा, नंतर बोलू सविस्तर अशी मखलाशी करून तो दिवस ढकलत आहे. हेच ते असत्याचे नाव सत्य असे म्हटले आहे. पुरोहित स्वतःला काही अनुभूती नसताना पूजापाठ विधी सोपस्कार करून यजमानांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मंत्रतंत्र म्हणत आहेत. ज्योतिषी भविष्य सांगत स्वतःचे भविष्य उज्ज्वल करत आहेत. राजकारणी भरमसाठ आश्वासने देत निवडणुका जिंकत आहेत. एखादा ठग नोटा दुप्पट करून देतो असे सांगून भोळ्या परंतु लालची लोकांना फसवतात. एखादा दुसरा ठग सोने दुप्पट करून देतो असे सांगून भोळ्या परंतु लालची लोकांना फसवतात. एखादा तिसरा ठग बँकेपेक्षा 1.5 पट व्याजाचे आमिष दाखवून भोळ्या परंतु लालची लोकांना लुबाडतात. राजकारणी एकाचे 100 करून देतो असे सांगून फसवतात. आश्वासन देताना काही जरा तरी तारतम्य विवेक बाळगावे की नाही याबद्दल कोणी काही विचारले की त्यावर मौन पाळतात आणि असे विचारणाऱ्याला सत्तेच्या जोरावर छळायला सुरुवात करतात. धनिक वनिक बाळे समाजात श्रद्धा असलेल्याला
स्वामी महाराजांच्या मंदिरांच्या प्रतिकृती बांधून भाविकांची गर्दी खेचत आहेत. चलाक धंदेवाईक भाविकांच्या भावनांना हात घालत स्वामी महाराजांच्या नावाने धंदा करत आहेत. लोक मेंढरासारखे त्यांच्या मागे मोठ्या आशेने धावत आहेत. एकूण काय तर असत्यावरील सत्याचा मुलामा तेजीत आहे. प्रश्न सत्य काय आहे हे शोधायचा नसून त्यावर जो असत्याचा मुलामा दिला आहे तो ओळखण्याचा आहे. जे असत्याला सत्याचे लेबल लावतात त्यांना नामोहरम करण्याचा आहे. या समाजविरोधींना थांबवायचे कसे हा आहे. सत्य तर जन्मतःच मिळालेले आहे, कारण सत्य हा मानवाचा मूलभूत स्वभाव आहे. कोणी कितीही अट्टल गुन्हेगार असला तरी गुन्हा करताना तो मनात जरा तरी बिचकतो, क्षणभर का असेना, परंतु किंचित थांबतो, एक निश्वास टाकतो आणि मग बेडरपणे जे करायचे असते ते करतो. वैयक्तिक स्वार्थासाठी, क्षणिक भौतिक विलासासाठी, राजकीय मतलबासाठी सत्य काय आहे हे चांगले माहीत असूनही त्यावर बेधडक पांघरूण घालून ते झाकून असत्याला जवळ केले जाते. यासाठी धन, प्रसिद्धी, सत्ता यासाठी हपापलेले चेहरे त्यांना आशा दाखवून जवळ केले जाते आणि अशा कामाला वापरले जाते. त्यांचा वापर संपुष्टात आला की त्यांना मोठ्या हुशारीने, कौशल्याने दूर केले जाते. त्यांची जागा घ्यायला लाळ घोळवत पायी लोळण घेऊन नवीन लापट तयारच असतात. त्यांचे असत्याला सत्याचे लेबल लावण्याचे दुकान जोरात सुरू राहते. असे हे लापट आणि त्यांना वेठीला धरणारे त्यांचे नालायक पुढारी, हेकेखोर, अहंकारी, सत्तापिपासू असतात. त्यांना इतरांनी केलेल्या कामाचे श्रेय घ्यायला फार आवडते. ते सतत सर्वत्र पुढे पुढे करत असतात. कुठेही गेले तरी तेथे फोटो काढून ते अवास्तव वर्णनासह छापून आणतात. जेथे त्यांचा मान सन्मान होणे शक्य नसते तिथे हे चुकूनही पाऊल ठेवत नाहीत. त्यांचे अज्ञान हे कधीही मान्य करीत नाहीत. त्यात त्यांच्या अहंकाराला ठेच लागते. ते ती कधीही सहन करू शकत नाहीत. यासाठी ते कोणत्याही थराला जातात. न्याय, नीती, सभ्यता बेदरकारपणे गुंडाळून ठेवतात. जे विरोध करतील त्यांचा सत्तेचा दुरुपयोग करून छळ करतात. जे जवळ येतील त्यांना गोंजारून, आमिष दाखवून, सत्तेचे 4 दाणे टाकून झुलवत ठेवतात. अशांच्या जवळ जाणाऱ्यांनी फूल जवळ करताना त्याला असणाऱ्या काट्यांची दखल घ्यायला पाहिजे. प्रत्येक सुखामागे दुःखाचा डोंगर लपलेला आहे हे ओळखायला पाहिजे. आपल्या हास्यामधून उद्या अश्रू बाहेर येणार हे लक्षात घ्यायला पाहिजे. नरकावरच स्वर्गाची सजावट केलेली असते. ती सजावट हळूहळू गळून जाते आणि त्यामागील नरकात आपली आहुती पडते. फुलांच्या ढिगाऱ्यामधील काटे तोंडात येतात आणि ते रक्तबंबाळ करतात. जबा एवढ्या सुखाच्या घोटामधून डोंगरा एवढे दुःख पोटात जाते आणि जरा झरझर करते. विषावरच अमृताचा मुलामा दिलेला असतो. त्या वरच्या मुलामाला भुलून घोट घेतला की देहामध्ये विष भिनते आणि अंगाची लाही लाही होत प्राण सोडावा लागतो. ते हास्याचेच अश्रू दुःखाच्या अश्रूमध्ये रूपांतरित होतात. परंतु काय भुललासे वरल्या रंगा हे ऐकायला कोणीही तयार नाही. अशा या महाठगांच्या हाती सत्ता आणि त्यापुढे न्याय कायदा जातो. हे तर माकडाच्या हाती कोलीत मिळाल्यासारखे असते. हे कायद्याचा अर्थ त्यांना अनुकूल असा लावतात. हा अर्थ नसतो तर तो अनर्थ असतो. सत्तापिपासू वृत्ती या कायद्याच्या अनर्थाखाली सुखे नैव नांदत राहते. सत्तापिपासू वृत्तीवर अनर्थाची सजावट केली जाते. यामुळे सत्तापिपासू वृत्ती त्या अनर्थाखाली साजशृंगार करत राहते. पांडित्याच्या आवरणाखाली पडत मूर्खांचा धुडगूस घालत राहतो. ग्रंथांच्या पठनाने फक्त पोपटपंची करणारे तयार होतात. ज्ञान मिळाले त्याचा अर्थ ज्ञानी झाला असे होत नाही. सत्य माहीत झाले याचा अर्थ सत्याची अनुभूती मिळाली असा होत नाही. नुसत्या पाकशास्त्राच्या जाणण्याने पोट भरत नाही. Oh yes, I know yoga. I practice yoga. I go to ती Amma's ashram. I am her follower. Since then my business had doubled. हेच ते असत्याला सत्याचे नाव दिल्यासारखे आहे.
वेद, शास्त्रे, उपनिषदे रचणारे ऋषीमुनी, त्याचे निरूपण सांगणारे ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, रामदास स्वामी, स्वामी विवेकानंद वगैरे यांच्यासारखे द्रष्टे, कित्येक साधू, संत, महंत, योगी, संन्यासी यांची हीच का ती भरतभूमी, असा ज्ञानी यांना प्रश्न पडला आहे. डोळ्यात प्राण आणत, करुणा भाकत, हतबल होत, डोळ्यावर कातडे ओढत देवाला ज्ञानी प्रार्थना करत आहेत. देवा, आता हे कलियुग पुरे झाले. एकतर आम्हाला येथून त्वरित घेऊन जा, किंवा देवा तुम्ही येथे लवकर अवतारित व्हा. हरिओम.